राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय, तशी जय महाराष्ट्राच्या सूत्रांची माहिती आहे। मंत्रिपद मिळत नसल्याने जानकरांनी राजीनामा दिलाय। लोकसभा निवडणुकीत जानकरांनी बारामतीमधून निवडणूक लढवली होती, त्यात ते पराभूत झाले। त्यावेळी तुम्हाला दिल्लीत पाठवू असं आश्वासन गोपीनाथ मुंडे यांनी दिलं होतं, मात्र मुंडेंचं निधन झालं आणि जानकर महाराष्ट्रातच राहिले। अखेर त्यांना विधान परिषदेचं सदस्य करण्यात आलं आणि मंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलं। प्रत्यक्षात सरकारला 1 वर्ष झालं तरी मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यानं जानकरांना खरोखरच मंत्रिपद मिळेल का असा प्रश्न उपस्थित होतोय। त्याचवेळी केंद्रात मंत्रिपद देण्याचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी रामदास आठवले भाजप सरकारला वारंवार आठवण करून देत आहेत, पण त्याची दखल घेतली जात नाहीये। त्यामुळे भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी महायुतीतील घटक पक्षांना दिलेली आश्वासनं पूर्ण करणार का असा प्रश्न आता विचारला जातोय।